राष्ट्रीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जय गणेश कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 आणि 21 जून 2025 रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले गेले. त्या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागील पूर्ण जी प्रेरणा होती ती ॲडव्होकेट शार्दूलरावजी सुधाकररावजी जाधवर यांची होती. या परिषदेचा विषय होता इंडियन नॉलेज सिस्टीम फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ टीचर एज्युकेशन थ्रू NEP. ही परिषद यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव प्रिन्सिपल डॉक्टर सुधाकररावजी जाधवर, संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट शार्दूलरावजी जाधवर आणि खजिनदार सौ सुरेखाताई जाधवर यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं. त्यांची मुलाची साथ मिळाली. या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करताना एकच हेतू डोळ्यासमोर ठेवलेला होता. तो म्हणजे की आतापर्यंत अनेक शैक्षणिक धोरणं होऊन गेलेली आहेत. जसं 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अत्यंत उत्तम धोरण, अत्यंत चांगल्या शिफारशी त्यांनी केलेल्या होत्या. परंतु कागदावर ते खूप छान होतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही. आणि नंतर 1992 मध्ये ह्याच 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित प्रोग्राम ऑफ ॲक्शन 1992 करण्यात आला. पण दुर्दैवाने तेव्हाही त्या ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्यांचे इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही. दुसरं एक चांगलं पाऊल म्हणजे 2009 मध्ये निशुल्क आणि अनिवार्य शिक्षण अधिनियम पारित करण्यात आला. पण त्याचंही फलित फारसं मिळालं नाही आपल्याला. आणि मग एक नवीन असं शैक्षणिक धोरण होणं ही काळाची गरज होती. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार शिक्षण क्षेत्रात बदल होणेही अनिवार्य होतं. आणि म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 निर्माण झालं किंवा ते तयार केलं गेलं. या शैक्षणिक धोरणाची खासियत अशी आहे की यामध्ये भारतीय शिक्षण प्रणालीचा विचार केला गेलेला आहे आणि बदलत्या काळात होऊ घातलेल्या बदलांचाही विचार केला गेलेला आहे. जसे की ड्युअल डिग्री मिळणं, क्रेडिट सिस्टीम, बहुविद्याशाखीय शिक्षण प्रणाली, या सगळ्या नवीन संकल्पना आहेत. आणि या संकल्पना शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या शिक्षकांना समजाव्यात, होऊ घातलेल्या शिक्षकांनाही समजाव्यात, या हेतूनेच या परिषदेचं आयोजन केलं गेलं. आता ह्या परिषदेचं उद्घाटन दिनांक 20 जून रोजी झालं. या उद्घाटन प्रसंगी विश्व शांती विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रोफेसर डॉक्टर RM चिटणीस हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय संत परंपरा आणि येऊ घातलेलं नवीन शिक्षण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी म्हणजे दिनांक 20 जूनलाच बीज भाषण झालं. ते बीज भाषण झालं डॉक्टर दत्तात्रय तापकीर यांचं. फिलॉसॉफर आहेत आणि त्यांनी भारतीय शिक्षण प्रणालीची शिक्षण क्षेत्राला कशी गरज आहे, होऊ घातलेल्या शिक्षकांना ही प्रणाली माहीत होणं किती गरजेचं आहे यावर आपले विचार व्यक्त केले. पहिल्या दिवसाचं जे पहिलं सेशन होतं त्या पहिल्या सेशनचं प्रास्ताविक जे आहे ते ॲडव्होकेट शार्दूलरावजी सुधाकररावजी जाधवर यांनी केलं आणि आभार प्रदर्शन हे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुधाकररावजी जाधवर यांनी केलं. त्यानंतर पेपर प्रेझेंटेशन्स चं सेशन सुरू झालं. सांगायला अत्यंत आनंद होतो की या राष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये 100 शिक्षक सहभागी झाले, शिक्षणप्रेमी सहभागी झाले. त्यामध्ये 73 हे शिक्षण क्षेत्रात काम करणारे दिग्गज होते आणि 27 हे PhDचे स्कॉलर्स होते. या लोकांनी आपले पेपर प्रेझेंट केले. NEP 2020 आणि IKS यासंबंधी शिक्षण क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांचा उहापोह केला. अत्यंत सुंदर असं हे सेशन झालेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा 21 जून रोजी हा दिवस अत्यंत गजबजीचा गेला असं म्हटलं तरी चालेल किंवा या नॉलेजेबल डे असं म्हटलं तरी चालेल. कारण याच्या पहिल्या सत्रामध्ये SNDT विद्यापीठाच्या होम सायन्सचे प्राचार्य डॉक्टर गणेश चव्हाण
हे उपस्थित होते. त्यांनी ह्या शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मूल्यांकनाच्या ज्या विविध पद्धती सांगितलेल्या आहेत किंवा अपेक्षित आहेत, याबद्दलचा सविस्तर विचार अ, मांडला. त्यानंतर पॅनल डिस्कशन झालं. या पॅनल डिस्कशनमध्ये 3 लोक सहभागी झाले. त्यामध्ये एक मध्य प्रदेशमधील मनसूर विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे एच-ओ-डी, असोसिएट प्रोफेसर डॉक्टर संतोष रुकारी सर सहभागी झाले. दुसरे सहभागी होते की आंतरविद्याशाखीय पुणे विद्यापीठ अधिष्ठाता डॉक्टर संजय तांबट सर आणि तिसरे सहभागी जे होते ते डॉक्टर मोहन कांबळे, प्राचार्य, आदर्श कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च. ह्या तिघांनी NEP 2020 आणि टीचर एज्युकेशन याबद्दल आपले विचार व्यक्त केले. आम्ही अत्यंत भाग्यशाली आहोत की आमच्या व्हॅलिडिक्टरी सेशनला समारोपाच्या सत्रामध्ये आम्हाला प्रमुख व्याख्याता म्हणून आदरणीय कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉक्टर सुरेश गोसावी सर लाभले. त्यांनीही ते सायन्सचे प्राध्यापक असल्यामुळे इंडियन नॉलेज सिस्टीम आणि शास्त्र अध्यापन पद्धती यावर आपले विचार व्यक्त केले. हे 2 दिवस अत्यंत ज्ञानात भर घालणारे गेले, आय ओपनर गेले, की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना NEP 2020 बद्दल आणि IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, की जी परंपरेने आपल्याला माहीत आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन शिक्षण क्षेत्रामध्ये झाल्यामुळे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन कसं होईल याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन शिक्षकांचा तयार होण्यासाठी या शिक्षण परिषदेतून साध्य होईल असं मला वाटतं.